श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनेचं सुख। गावाकडची सकाळ कुठलीही घंटा न वाजवता जागवते। कोंबड्यांचा आरवणं, रस्त्यावरून जाणाऱ्या टमटमच्या चाकांचा खडखड आवाज आणि अंगणातील झाडावरील चिमण्यांचा, पक्ष्यांचा चिवचिवाट, सगळं काही एकाच वेळेला घडतं आणि तरीही शांत वाटतं। शीलाताई तुळशीपुढे उदबत्ती लावून फुलांची माळ घालत होती। चेहऱ्यावर एक खास सकाळची स्थिरता होती, पण मनात मात्र एक अस्थिर हालचाल सुरू होती। नव्या सुनेचा पहिला दिवस होता आज। कालच रितिका आणि जयंतचा विवाह झाला। साधा पण सोज्वळ लग्न सोहळा। जयंत शहरातल्या कंपनीत कामाला आणि रितिका त्याच ऑफिसात होती म्हणून ओळख झाली। पण लग्न ठरवताना रितिकाचं काहीसं मितभाषी वागणं, नेहमी स्वतःच्या मर्यादामध्ये राहणं, कुणाशी फारसं मनमोकळं न होणं, या गोष्टी शीलाताईंना जाणवलेल्या होत्या। पण जयंतने हट्ट धरला होता, आई ती आतून चांगली आहे, थोडी वेगळी आहे, पण समजून घ्यावं लागेल। शीलाताईंना आठवलं, जयंतच्या बोलण्याने त्यांच्या मनात थोडासा विश्वास निर्माण झाला होता, पण तरीही शंका ती असतेच। रितिकाचं लग्नानंतर पहिलं पाऊल घरात पडलं तेव्हा सगळं काही साजरं झालं, पण त्या पावलामध्ये रितिकाचे डोळे खाली, चेहरा निर्विकार, हसणं अगदी औपचारिक। आई किंवा सासूबाई असा शब्द तिच्या तोंडून अजून निघालेलाच नव्हता। शीलाताईंनी मनात म्हटलं, कदाचित शहरातल्या पोरी अशाच असतात। ज्योती स्वयंपाकघरात डोकावली, आई नाश्त्याला काय करायचंय? आणि हो, रितिकाला उठवलं का? शीलाताई हलकेच हसल्या, उठवायचं काय, आज पहिला दिवस, जरा आराम करू दे, आपण पाहुण्यांची जमवाजमव बघू। ज्योतीला ते पटलं नाही। आई पहिला दिवस म्हणजे मोकळीक देण्याचा की जबाबदारीचा? आज तिने उठून काहीतरी गोड किंवा नाश्ता करायला हवा होता। शीलाताईंनी काही बोललं नाही, पण मनातच ठसठस वाटायला लागली। ज्योती बरोबर होती का? सकाळचे 9 वाजले। रितिका हळूहळू खाली आली, पांढऱ्या कुर्त्यात, चेहरा तसाच शांत। गुड मॉर्निंग एवढंच शीलाताईंनी हसून स्वागत केलं, पण ज्योतीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती। तिच्या डोळ्यांनी रितिकावर एक नजर फिरवली। हे काही बरोबर नाही। नाश्ता घेणार का? शीलाताईंनी विचारलं। मी माझ्या रूममध्ये घेऊ का? रितिकाचा आवाज सौम्य होता, पण त्या वाक्याने शीलाताई आणि ज्योती दोघीही गडबडल्या। शीलाताईंनी मनात म्हटलं, पहिल्याच दिवशी नाश्ता खोलीत, ह्याला काय म्हणायचं? पण काही बोलल्या नाहीत, नुसतं हसून म्हणाल्या, ठीक आहे, पाठवते वर। दिवस सरकला, पाहुणे आले गेले। सायंकाळी अंगणात गप्पा चालू होत्या। रितिका बाजूला एका खुर्चीवर बसली होती, पण फारसा बोलण्यात सहभागी नव्हती। कोण काही विचारलं तरच उत्तर, हसणं अगदीच कमी। शेजारणीपैकी एक जरा हसत म्हणाली, नववधू अगदी शांत आहे हो। दुसरी हळूच म्हणाली, शांत की घमंडी? ज्योतीला हे सगळं खटकत होतं, ह्या पोरीचं काही बिनसलंय काय? दुसऱ्या दिवशी सकाळी शीलाताईंनी मुद्दाम वेळेवर उठून पाहिलं। रितिका अजूनही रूममध्ये होती। 8 वाजता ती आली। स्वयंपाकघरात काही कामात रस नव्हता, फक्त पाहत होती। शीलाताईंनी हळूच विचारलं, सुनबाई तू काही मदत करतेस का? आई मला माफ करा, मी स्वयंपाक फारसा करत नाही आणि मला एकटीने काम करणं सोयीचं वाटतं। शीलाताई अवाक, एकटीने स्वयंपाकघरात? ज्योती मागूनच ऐकत होती। तिने झटकन आईकडे पाहिलं, हिला अजिबात घर सांभाळायचं नाहीये। त्या रात्री शीलाताई खोलीत एकट्याच होत्या, मन अस्वस्थ। हे लग्न चुकलं का? जयंत चूक करतोय का? ही मुलगी खरंच घराची आहे का? तशातच रितिका हळूच दार वाजवून आत आली। आई 1 मिनिट बोलू का?
शीलाताईंनी उगाचच चेहरा उजळवला. हो ग, बस. रितिका थोडं संकोचात बसली. माफ करा, मी कदाचित तुमचं मन दुखावलंय, पण मला थोडा वेळ लागतो. मी थोडी वेगळी आहे. मला सगळ्यात मिसळायला वेळ लागतो. शीलाताईंनी विचारलं, काय वेगळी ग? घरातलीच आहेस आता. रितिकाच्या डोळ्यात पाणी आलं. माझं आधी लग्न झालं होतं. तुम्हाला जयंतने सांगितलंय का? शीलाताईंना शॉक बसला. ते खरंच माहीत नव्हतं. नाही ग, रितिका बोलू लागली. तिच्या पहिल्या लग्नात त्यांच्या घरात तिला सासरच्या लोकांनी सतत अपमानित केलं होतं. तिचा आवाज दाबला गेला होता. स्वयंपाकात चूक झाली की उपाशी ठेवले जायचे. तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व हरवलं होतं. एक दिवस तिने घटस्फोट घेतला. मी खूप तुटले होते. मी खूप घाबरट झाले होते. मला कोणावरही विश्वास ठेवायला खूप वेळ लागतो. मी लगेचच लोकांमध्ये आता मिसळू शकत नाही. मग जयंत भेटला. त्याने समजून घेतलं. पण आई, मी अजूनही माणसांवर विश्वास ठेवायला घाबरते. त्यामुळे मी गप्प असते, बोलणं टाळते. शीलाताई सुन्न होत्या. त्या रितिकाच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या, मुली, तुझ्या गप्प राहण्यात सुद्धा एक वेदना आहे. हे आता कळतंय. पण हे घर वेगळं आहे. मी वेगळी आहे. आपण हळूहळू होऊ ना ओळखीच्या. आपण होऊ. रितिकाचे अश्रू ओळखले. ती पहिल्यांदा मनापासून हसली. त्या रात्री शीलाताई देवासमोर दिवा लावताना मनात म्हटलं, या घरात सुख वाटायचं असेल तर आधी दुःखाचं मोल समजायला हवं. आणि त्या मुख पावलामागे लपलेलं गुपित फूल उमलू लागले. शीलाताईंनी दुसऱ्या दिवशी सकाळी गॅस पेटवला. पातेलं चढवलं आणि पातेल्यात दूध ओतलं. पण मन मात्र वेगळ्याच विचारात गुंतत गेलं होतं. रितिकाला समजून घेण्याचा निर्णय त्यांनी काल रात्री घेतला होता. तिच्या मुकतेमागे लपलेल्या वेदनांची तीव्रता शीलाताईंना आता उमगायला लागली होती. काही माणसांना जखमा बाहेर नसतात, पण त्यांचं मन ओरडत असतं. त्या स्वतःशीच पुटपुटल्या. त्याच वेळी ज्योती मागून आली. कपाळावर आठ्या, हातात फोन, पण लक्ष स्वयंपाकघरात. आई, पुन्हा तू एकटीच का सगळं करतेस? रितिका कुठे आहे? काल सुद्धा तिने काही केलं नाही. शीलाताईंनी हळूच उत्तर दिलं, तिला वेळ देऊया. नव्या माणसांना थोडं जुळवून घ्यायला हवं. वेळ? आई, ही मुलगी वेळेचं कारण पुढे करते. खरं तर तिला घरातलं कोणतीच जबाबदारी नकोय. फक्त आपल्या मर्जीप्रमाणे राहायचंय तिला. शीलाताईंनी शब्द गिळले. त्या समजून घेत होत्या, पण ज्योतीला समजावणं फारसं शक्य वाटत नव्हतं. दुपारी रितिका हॉलमध्ये होती. लॅपटॉपवर काम करत होती. ऑफिसमधून काही मेल्स आहेत असं सांगून ती कामात गुंतलेली होती. पण ज्योतीला हे सगळं अविश्वसनीय वाटत होतं. लग्न होऊन आठवडा उलटला, पण अजून हिचं ऑफिस, हिचं रूम, हिचं जग, घरात सामील होण्याची तयारीच नाही. त्या दिवशी जेवताना शीलाताई आणि रितिका एका बाजूला, ज्योती थोडी दूर बसली होती. जेवण करताना गप्पा गोष्टी असावा असा शीलाताईंचा प्रयत्न होता, पण तो वारंवार अपुरा ठरत होता. रितिका सौम्य बोलत होती, शांतपणे, पण खोल संवाद नाही. शीलाताई मधूनच विचारायच्या, तुला वांग्याची भाजी आवडते का ग? रितिका हसून म्हणायची, हो, पण फार खाल्ली नाहीये अलीकडे. ज्योतीने उगाचच टोमणा मारला, म्हणजे स्वयंपाक करणं अजून सुरूच नाहीये वाटतं. शीलाताईंनी ते दुर्लक्षित केलं, पण रितिकाच्या डोळ्यात एक छटा उमटली. दुसऱ्या दिवशी एक छोटा प्रसंग घडला, जे घरात वादाचा वळसा घेऊन आला. ज्योतीला मित्रमैत्रिणीसोबत एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचं होतं. शीलाताई बाहेर आणि जयंत ऑफिसला गेला होता. घरात फक्त रितिका होती. जेवण उरकून ती पुन्हा आपल्या रूममध्ये लॅपटॉपसमोर बसली होती. ज्योतीने स्वयंपाकघर आवरायला सुरुवात केली, पण तिला रितिकाकडून काही मदत अपेक्षित होती.
तिने दोनदा आवाज दिला, पण रितिका ऐकलीच नाही. ती संतापून रितिकाच्या खोलीत गेली. रितिका, तू घरातली सून आहेस की पेइंग गेस्ट? रितिका चमकली. काय झालं? जेवण झाल्यावर किमान भांडी तर धुवावीत. घरात एकटी असताना जबाबदारी घ्यावी लागते. तू कुठे आहेस नेहमी? रितिका काही क्षण गप्प राहिली. मग शांतपणे म्हणाली, माफ कर, मला मेल्स होते ऑफिसमधून. मी तुझी मदत करू शकले असते, पण माझं काम, तुझं काम आणि घराचं काय? हे तुझं घर नाहीये का? रितिका गप्प, डोळे थोडे पाणावले. ज्योती रागात बाहेर निघून गेली, पण तिच्या शब्दांचा गारठा रितिकाच्या मनात खोल उतरला. सायंकाळी शीलाताई परत आल्या. रितिका तिची वाट पाहत होती. थोडंसं सावरून म्हणाली, आई, सकाळी थोडासा वाद झाला. मी कामात होते. ज्योती रागावली. शीलाताईंनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यात दुःख नव्हतं, पण थकवा होता. हे बघ रितिका, त्या म्हणाल्या, तुला वेळ हवा आहे हे मी समजते, पण वातावरण जितकं जिव्हाळ्याचं असेल तितकं तुला जास्त मोकळं वाटेल. ज्योतीच्या भावना वेगळ्या असतील, पण तिला सुद्धा वाटतं तू आमची वाटत नाहीस. तू आमच्यात मिसळत नाहीस, कधी संवाद साधत नाहीस. तिला वाटतं तू मदत करावी, गप्पा माराव्या, मनातल्या गोष्टी शेअर कराव्या. रितिका खजील झाली. मी प्रयत्न करते आई, पण एक वेगळी भीती असते. माणसं लवकर साचा बनवतात. हे घर मला हवंय, पण मला स्वतःला हरवायचं नाहीये. शीलाताईंनी तिच्या पाठीवर हात ठेवला. तू हरणार नाहीस, पण एकमेकांना समजून घ्यायचं असेल तर थोडं पुढं यावं लागतं. जुन्या गोष्टी थोडं मागेही ठेवाव्या लागतील. त्या रात्री ज्योती शीलाताईंशी बोलताना म्हणाली, आई, तू काय एवढी समजूतदार होत आहेस? तिला तुझं काहीच वाटत नाहीये, फक्त स्वतःचं बघतेय. मी आवाज उठवला तर तू मला शांत करतेस. शीलाताईंनी शांतपणे तिचा हात धरला. तुला तिचं वागणं चुकीचं वाटतं आणि मी तुझ्या भावना नाकारत नाही, पण जे तिचं सत्य आहे ते तुला माहीत नाही. त्या गप्प जगातलं दुःख, सैरभैर झालेलं मन तुला दिसतंय का? ज्योती गप्प झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रितिका लवकर उठली. शीलाताईंना मदतीचा हात दिला. लहानसं कामच होतं, पण पहिल्यांदाच तिने स्वयंपाकघरात कांदा चिरायला सुरुवात केली होती. शीलाताई हसल्या. अगं, आज काय विशेष? रितिका हसली. मी सुरुवात केली तरच सगळं मोकळं होईल ना आई. त्या दिवशीच्या शेवटी शीलाताईंनी देवाजवळ एक दिवा लावला आणि मनात म्हटलं, संवाद हेच समाधानाचं बीज आहे आणि सावलीच्या आडूनसुद्धा प्रकाश फोडून येतो. ती गप्प असते, पण तिच्या आत काहीतरी सतत ओरडत असतं. रितिकाने त्या दिवशी पहिल्यांदाच सकाळी चहा केला, आईसाठी आणि स्वतःसाठी. पण शीलाताईंनी तो चहा घेतला तेव्हा त्यांच्या मनात काहीसं हललं. थोडा गोडसर झालाय. त्या हसून म्हणाल्या. रितिकाही हलकसं हसली. सॉरी आई, मला गोड आवडतं. कोणत्याही नात्याची गोडी ही एकदम योग्य मोजून जमवता येत नाही ग, वेळ लागतो. शीलाताईंनी हळूच उत्तर दिलं. दोघी गप्प राहिल्या, पण आज त्या शांततेत काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. त्या दिवशीच्या दुपारी जयंत ऑफिसला गेला होता. घरात शीलाताई आणि रितिका एकट्याच होत्या. हॉलमध्ये उभं राहून कपाट आवरत असताना शीलाताईंना काही जुन्या फोटोंच्या बॅगा सापडल्या. त्यांनी एक फोटो बाहेर काढला. जयंत लहान असताना वाळूत खेळतोय आणि त्याच्या मागे छोटी ज्योती चेहऱ्यावर माती लावून रडतेय. शीलाताईंनी तो फोटो रितिकाला दाखवला. हे बघ, हे माझं जग होतं. त्यांचं हसणं, रडणं, धावणं सगळं यात होतं. ते वाढले, बदललं आणि आता तुझ्यासारखी नवी सून, तुझ्यासोबत नवीन सुरुवात झाली. रितिका फोटो हातात घेऊन पाहत राहिली. तिचे डोळे त्या क्षणापुरते शांत होते. छान आहे. सहज हसणारी मुलं फार भारी वाटतात. ती बोलून गेली. शीलाताईंनी पटकन प्रश्न केला.
आणि तू लहानपणी अशीच होतीस का ग? रितिका थोडी गोंधळली. मग ती सोफ्यावर बसली आणि तिचं वाक्य एकदम गंभीर झालं. मी हसायचे, फार हसायचे. पण एक वळण आलं आयुष्यात, जेव्हा हसणं टाळणं वाटू लागलं. शीलाताई तिच्याजवळ बसल्या. त्यांना समजलं रितिका बोलणार आहे. पहिल्यांदा. माझं पहिलं लग्न. फारसं कुणाला सांगितलं नाही मी. बाबांनी एका मोठ्या घरात जुळवून दिलं होतं. सुशिक्षित, व्यवस्थित. पण लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यात मला सुनेच्या मर्यादा समजावून सांगितल्या गेल्या. सासूबाई म्हणायच्या, सून म्हणजे घराची सावली असते, उजेड नव्हे. सुरुवातीला मला वाटलं नवीन घर आहे, जुळवून घ्यावं लागतं. पण ते जुळवणं एका बंधनात बदललं. माझं बोलणं कमी, हसणं कमी, बाहेर जाणं बंद. स्वयंपाकघरात चूक झाली की उपवासाची शिक्षा. एखादं काम मनासारखं नाही झालं की दार जोरात आपटणं, गप्प बसवणं. नवऱ्याला सांगायचं तर तो म्हणायचा, आई अशीच आहे, तूच नीट राहा. एक दिवस मी स्वयंपाकाच्या वेळेस चक्कर येऊन पडले. त्यांनी मला दिवसभर भुकेले ठेवून म्हटलं, सून म्हणजे सेविका असते, राणी नाही. शीलाताईंना ऐकून धक्का बसत होता. त्यांचा स्वतःचा हात नकळत रितिकाच्या हातावर थबकला. त्यानंतर मी एका सायकोलॉजिस्टकडे गेले. तेव्हा पहिल्यांदा समजलं, मी सून नव्हे, मी एक व्यक्ती आहे आणि मला स्वतःच्या भावना, सीमाही असतात. रितिका थांबली, डोळे मिटून घेतले. आवाज थोडा थरथरत होता. घटस्फोट घेताना सगळ्यांनी मला दोष दिला. तूच नीट जुळवून घेतलं नाहीस. पण माझ्या आत मी तुटले होते. एका पूर्णपणे संपलेल्या जागेवर मी उभी होते. आणि जयंत तेव्हा माझ्या आयुष्यात आला. त्याने फक्त ऐकलं, काहीच बोलला नाही. पण मला समजलं, हा माणूस मला परत जिवंत करणार. शीलाताईंना डोळे भरून आले. त्या रितिकाच्या हातात हात घेऊन म्हणाल्या, रितिका, मला माहीत नव्हतं ग. आणि तुला काय वाटतं, मी केवळ सासू आहे का? मीही एक स्त्री आहे. मीही ओळखते हे दुःख. रितिका डोळे पुसून म्हणाली, पण ज्योती, तिला हे सगळं कधीच समजणार नाही आई. तिच्यासाठी मी फक्त गप्प राहणारी, कामं टाळणारी सून आहे. तिच्या डोळ्यात माझ्या वेदनेला जागाच नाही. शीलाताईंनी विचारात उत्तर दिलं, काही नाती आपण स्वतः जिंकावी लागतात आणि मी आहे तुझ्यासोबत. पण ती लढाई तुला तुझ्याच पावलांनी लढावी लागेल. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर पहिल्यांदाच रितिकाने भाजी वाढली. शांतपणे, काही बोलली नाही. पण शीलाताईंनी पाहिलं, तिच्या डोळ्यात थोडासा विश्वास आहे. दुसऱ्या दिवशी रितिका हॉलमध्ये बसून जुन्या फोटो फ्रेममध्ये मांडणी करत होती. घरात एक मऊ स्पर्श होता. कोणीतरी भिंतीवर रंग फासावा तसं वातावरण बदलत होतं. शीलाताईंनी हसून विचारलं, बघ, आता घरात राहायची लक्षणं दिसायला लागलीत. रितिकाही हलकसं हसली. थोडंसं घर स्वतःच्या हाताने साजरं केलं की आपलंच वाटतं. तेवढ्यात ज्योती शेजारी बसली. थोडंसं अवघडून म्हणाली, हे फोटो छान लावलेस तू. तुला कला आवडते वाटतं. रितिकाने मान हलवली. हो, कॉलेजमध्ये पोस्टर डिझाईन करायचे मी. कधी कधी केचेससुद्धा करायचे. ज्योती थोडी चपापली. म्हणजे तुला खरंच क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात? हो, पण सगळं मागे पडलं. एक काळ गेला तेव्हा. ज्योती गप्प झाली. पण तिचं मन हलकसं हललं होतं. त्या रात्री शीलाताईंनी देवासमोर दिवा लावताना डोळे मिटले. मनात एकच प्रार्थना केली होती, या मुलीला तिचं हरवलेलं जीवन परत मिळो. रितिका शांत होती. पण त्या शांततेमागे आता एक आवाज होता. सांगायचं आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. जिथं नाती जुळायला लागतात तिथेच अहंकार आवाज उठवतो. शांतता ही नेहमी समाधानाचीच असते असं नाही. कधी ती अंतर्गत तडजोडीची सावली बनून येते, कधी अपूर्ण बोलण्याचा आवाज. आणि घरात हलकेच असं काही निर्माण झालं होतं.
तयारीची शांतता. रितिकाने घरातलं वातावरण सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. रोज सकाळी स्वयंपाकघरात मदत करणे, संध्याकाळी अंगणात फुलांवर पाणी घालणे आणि वेळेप्रसंगी ज्योतीसाठी चहा बनवणे, हे सगळं ती मनापासून करत होती. तिच्या चेहऱ्यावर शांत हसू आणि तिच्या डोळ्यात आता एक वेगळीच झळाळी होती. जणू काही आतून ती उमलत होती. शीलाताईंना तिच्या या बदलाचा आनंद होता. त्यांना वाटायचं ही मुलगी हळूहळू या घरात रुजते. पण ज्योतीचं मन अजूनही पाखरासारखं उडत होतं. कुठेतरी अजूनही रितिकावर विश्वास ठेवायला मन तयार नव्हतं. एके दिवशी सकाळी रितिका स्वयंपाकघरात होती, पोहे करत होती आणि शीलाताईंना म्हणाली, आई, आज मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा करायला शिकले. नेटवर एक रेसिपी पाहिली होती. शीलाताईंनी कौतुकाने पाहिलं. वा रितिका, आता तर तुझं जेवण माझ्या हातचं वाटायला लागलंय. तेवढ्यात ज्योती आत आली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं, पण ते पूर्णसं नसलेलं. तिने सहज विचारलं, पोहे झाल्यावर तू पुन्हा लॅपटॉप घेऊन बसणार ना? रितिका क्षणभर थबकली. हो, ऑफिसचं एक काम आहे. अजूनही ऑफिस? आता सून आहेस तू या घरची. हे शब्द हलकं हसत सांगितले गेले, पण त्यामागे टोमणा होता. शीलाताईंनी ते गप्प पचवलं. रितिकाही काही बोलली नाही, पण त्या क्षणाला शांततेचा अर्थ वेगळा झाला. दुपारी रितिका आपल्या रूममध्ये बसून काम करत होती. ती खिडकीजवळ बसून स्केच करत होती, नुसतंच मन मोकळं करायला. तेवढ्यात ज्योती दरवाजा ठोठावून आत आली. हातात कपड्यांचा एक ढीग. हे सगळं धुण्याचं आहे. वॉशिंग मशीन सुरू केलं आहेस का? रितिकाने शांतपणे उत्तर दिलं. नाही, मी आता एका मेलवर काम करत होते. बरं, माझा ड्रेस आहे त्यात. कृपया वेळेत वॉश करून टाक. रितिका गप्प. मग हळूच म्हणाली, ठीक आहे. ज्योतीच्या तोंडचा कृपया शब्द जितका सौम्य होता, तितकाच तिच्या वागणुकीतला अधिकार खटकणारा होता. सायंकाळ झाली. जयंत घरी आला. त्याला एका सहकार्याचा फोन आला होता. ऑफिसमधला एखादा प्रोजेक्ट कसा यशस्वी झाला याबद्दल बोलत होता. रितिका किचनमधून बाहेर येऊन त्याचं कौतुक करत होती. छान केलं आहेस. जयंतने हसून तिच्याकडे पाहिलं. तूच शिकवलेलं प्रेझेंटेशन तंत्र उपयोगी पडलं ग. ते दोघं हसत होते, पण ज्योती हॉलमध्ये बसून हे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी असहाय्यतेचं, मनात असुरक्षितेचं उमटलं. तिच्या मनात विचार घोळत होते. माझा भाऊ हसतोय, पण मला दुर्लक्षित का वाटतंय? ही रितिका एवढी अचानक गोड कशी? दुसऱ्या दिवशी शीलाताईंना थोडासा ताप होता. त्यांनी उठून स्वयंपाक करायचा प्रयत्न केला, पण रितिकाने त्यांना थांबवलं. आई, तुम्ही विश्रांती घ्या, मी सगळं करीन. तिने अगदी व्यवस्थित भाजीपाला चिरून घेतला. आंबट गोड आमटी केली, पोळ्या लाटल्या आणि सगळं एका परिपक्व गृहिणीसारखं सांभाळलं. शीलाताई विस्मित. अर्ध्या झोपेत त्या फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत होत्या. या मुलीने खूप सहन केलेले आहे. रितिका थाळी घेऊन त्यांच्या खोलीत आली. आई, जेवण झालं, जेवण करून घ्या. शीलाताईंनी डोळ्यातून प्रेम ओसंडून सांगितलं. तू आहेस आता, मला काही कमी नाही. त्या रात्री सगळं काही थोडं अधिक शांत होतं. पुढच्या सकाळी एक प्रसंग घडला, ज्याने सगळ्या प्रयत्नांना एक मोठा धक्का दिला. रितिका शीलाताईंना मदत करत होती आणि ज्योती आपल्या रूममध्ये होती. तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला. बोलता बोलता आवाज थोडा वाढला. हो ग, सून म्हणजे माझी भावजय खूपच स्मार्ट आहे. म्हणजे काम कमी, दाखवणं जास्त. आईला पण तिच्यावर प्रेम आहे, विश्वास ठेवते. रितिका तिथूनच चालून जात होती. शब्द स्पष्ट ऐकू आले. ती गप्पच होती. तिचं पाऊल मागे सरलं. रात्रीच्या जेवणाला सगळे एकत्र बसले. रितिका गप्प. शीलाताई काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण वातावरण बर्फासारखं झालं होतं. तेवढ्यात रितिकाने उठून सांगितलं,
आई, मला थोडं एकटं राहायला हवं. आज थोडं विचित्र वाटतंय. शीलाताईंनी डोळ्यात विचार ओढला. रितिका हळूहळू वर गेली. त्या रात्री जयंतने विचारलं, आई, रितिका गप्प का आहे? शीलाताईंनी काहीच उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या डोळ्यात ती समजूत दिसत होती. वादळ जवळ आले. दुसऱ्या दिवशी सकाळी रितिका थेट ज्योतीकडे गेली. ज्योती, मी काही बोलणार नाही, पण काल मी तुझं बोलणं ऐकलं आणि ते शब्द ते खोल गेलेत. मी लवकर कोणामध्ये मिक्स होऊ शकत नाही, कारण माझा भूतकाळ खूप वाईट आहे. मी सुरुवातीला सगळ्यांना समजून घेत होते, सगळ्यांमध्ये सामावून घेत होते, पण मला खूप वाईट अनुभव आले. त्यामुळे मी जास्त लोकांमध्ये मिक्स होत नाही. पण या घरात आल्यावर सासूबाई आणि जयंत आणि तू सुद्धा, तुझ्याकडे पाहून मला प्रेमावर विश्वास होऊ लागला. मी जे काही करत आहे ते खोटं वाटत असेल तुला, पण मी तुझा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. ज्योती गोंधळली, पण ती काही बोलली नाही. पावसाने झाडाची फांदी हलवली. अंगणात पाण्याचे थेंब झरझर थेंबासारखे झेलले गेले आणि हळूहळू एक गारवा पसरला. घरातला तणावसुद्धा तसाच हळूहळू हलका होत चालला होता. जणू बाहेरच्या वातावरणासारखं मनातही थोडंसं मोकळं वाटत होतं. रितिका तिच्या रूममध्ये खिडकीपाशी बसून होती. समोर एका पांढऱ्या रंगाचं रिकामं कॅनव्हास होतं. तिने फिक्कट निळा रंग ब्रशला लावून एक कोपरा रंगवला, पण हात थबकला. विचारात गडून गेलेला चेहरा. मनात एकच गोष्ट सतत फिरत होती, माझा खरंच दोष आहे का? खाली हॉलमध्ये शीलाताई देवासमोर बसून अगदी शांतपणे काहीतरी पुटपुटत होत्या. त्यांच्या मनात रितिकाच्या अश्रूंनी हललेला विश्वास आणि ज्योतीच्या मनाची घालमेल दोन्ही रुंजी घालत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांसाठी फारसा वेगळा नव्हतं, पण शीलाताईंच्या मनात एक पक्का निर्धार तयार झाला होता. त्या म्हणाल्या, आज दोघींनाही माझ्याशी शांतपणे बोलावं लागेल. आता ही गाठ सुटलीच पाहिजे. त्या रितिकाच्या खोलीत गेल्या. रितिका खुर्चीवर बसली होती आणि समोर कॉफीचा मग ठेवलेला. शीलाताईंनी तिचा हात हातात घेतला. रितिका, मी तुला एक आईसारखं समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. तू या घरात रुजायला प्रयत्न करत आहेस हे मला दिसतं, पण प्रत्येक फुलाला उगम घेण्यासाठी मातीची साथ लागते. तुला ज्योतीची साथ हवी. तिचं मन दुखावलंय आणि तिचंही आपल्या इतकंच खरं आहे. रितिकाच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. आई, मी खरंच प्रयत्न केला, पण ती मला जवळ येऊ देत नाही. मीच चुकीची असेन. शीलाताईंनी थोडं थांबून हसून उत्तर दिलं, दोषीपणात अडकू नकोस. कुणी दोषी नाही. प्रत्येकजण फक्त आपली बाजू मांडतोय, पण संवादातच उत्तर आहे. तू तिच्याशी बोल मनातून. दुसऱ्या बाजूला शीलाताईंनी ज्योतीला हाक मारली. अंगणात फुलांमध्ये गुंतलेली ज्योती थोडीशी गोंधळली. आई, काही काम आहे का? शीलाताईंनी तिला समोर बसवलं. ज्योती, तू लहान असताना तुझ्या चपला कोणीतरी हरवल्या होत्या ना? तू दिवसभर रडत होतीस आणि मी तुला म्हटलं होतं, बाळा, एखादी गोष्ट आपलीच असते, पण थोडा वेळ दुसऱ्याच्या हातात गेली तरी तिच्यावर आपला हक्क कमी होत नाही. आठवतंय? ज्योती हसली, पण डोळ्यात पाणी तरळलं. शीलाताई पुढे म्हणाल्या, तुझ्या भावाचं, या घराचं, माझ्या प्रेमाचं स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, पण प्रेम वाटावं लागतं. तुला वाटतंय मी रितिकाकडे झुकले आहे, पण मी फक्त तिच्या वेदनेला समजून घेतलं. तूही तसंच करशील हे मला माहीत आहे. ज्योती काहीच बोलली नाही, पण तिच्या हातांनी शीलाताईंचा हात घट्ट पकडला. त्या संध्याकाळी हॉलमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे हे घरातल्या हवेतच जाणवत होतं. रितिका खाली आली. हलक्या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये, डोक्यावर फुलांचा गजरा. एक वेगळीच ऊर्जा तिच्यात होती, पण थोडीशी घाबरलेलीही. ज्योती गॅलरीत उभी होती आणि शांतपणे तिच्या हालचाली पाहत होती. शीलाताईंनी
दोघींनाही जवळ बोलावलं. माझ्या दोघी लेकींना मी आज एका कामासाठी बोलावले. नात्यांच्या तुटलेल्या दोऱ्याला मी गाठी घालू शकत नाही, पण त्याला पक्क करता येतं. आणि आज मी काही बोलणार नाही. तुम्ही दोघींनी एकमेकींशी बोलायचं आहे. हॉलमधली हवा थोडी जड झाली. रितिका पुढे आली. ज्योती, मी काही परिपूर्ण नाही आणि मी हेही मान्य करते. मी कधी कधी तुझ्या जागेवर असते तर मलाही राग आला असता, पण मी इथे कोणाचं काही हिरावून घ्यायला आले नाही. फक्त पुन्हा एकदा सासर नावाच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकते. ज्योतीकडे बघून ती म्हणाली, माझं खरं सुख तुझ्या आणि आईच्या जवळीत आहे. ज्योती काही क्षण थांबली. तिचं मन नंतर उसळलं. मीही फार कठीण वागले रितिका. तुझ्या जागी मी असते तर कदाचित मी फारसं उघड बोलू शकले नसते. पण आज तुझं हे बोलणं ऐकून मला खरंच वाटतंय की तू आपलीच आहे. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोणतीही शब्दांची गरज उरली नव्हती. शीलाताईंनी दोघींना जवळ ओढलं. 2 आठवड्यानंतरचा एक रविवार. घरात सगळं स्वच्छ, कोरं आणि प्रसन्न. शीलाताई अंगणात तुळशीपाशी दिवा लावत होत्या. जयंत आणि ज्योतीच्या गप्पा रंगल्या होत्या. रितिकाने सगळ्यांसाठी खास जेवण बनवलं होतं. चवदार पुरणपोळी, मसाल्याची आमटी आणि तिच्या हातचं घरगुती बासुंदी. जेवणाच्या वेळेस सगळे टेबलाभोवती बसले होते. शीलाताईंनी प्रत्येक प्लेट वाढताना एकच वाक्य म्हणाल्या, रितिकाचं सुख म्हणजे आपली जबाबदारी आणि हेच घराचं आपल्या सुख आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.